नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. CGS कॉलनी अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी आलेले आहोत. सासूबाई आहेत जाईबाई नामदेव गभाले आणि सुनबाई आहेत छाया नारायण गभाले. या सुनबाई, चला या दोघींनाही भेटूया, बोलतं करूया आणि आनंद घरी जाऊन अनुभवूया. आम्हाला असं कधी जाणवलं नाही की बाबा त्यांचा कधी मला राग आलाय किंवा माझा त्यांना कधी मला राग आलाय. आम्हाला मुलीसारखीच वाटते ती पहिल्यापासून, सगळ्याला सांभाळून घेते. कधीच आमच्यामध्ये भांडणं वगैरे तंटा वगैरे काही नाही. पहिल्यापासून चांगलंच आहे, म्हणजे असं काही राग रोज कधी झालेलाच नाही. तिला असं काय आईत म्हणजे सोन्यापासून तिला कधी त्रास कधीच नसतं असं काहीच. आता राग आला तर ती गपची बसेल, पण अशी बोलून नाही रागत कधीच. अपेक्षा काही नाही, त्यांनी जसं आता वागतात माझ्याशी तसं राहावं हीच एक अपेक्षा आहे. बाकी दुसरं काही एक असं माझं मागणं त्यांच्याकडे आता सध्या तरी नाही. नमस्कार. नमस्कार. गावखाणा चांदीची जोडवी लग्नाची खूण, नारायणरावांचे नाव घेते गभालेंची सून. अरे वा. माझे मिस्टर नारायण गभाले. सासूबाई नमस्कार. आई मुलगी मोठी, नमस्कार. छोटी मुलगी साक्षी गभाले. मुग्धा दीराचा मुलगा, माझी नणंद, दीर माझा गोपाळ. नमस्कार. रिया नमस्कार. जाऊबाई हो हो. आणि शेजारी ती कोमल. नमस्कार. पाठीमागे भाऊ छोटा. नमस्कार. आणि विक्रांत. हो. आणि ते सुषमा. नमस्कार. नमस्कार. त्या आमच्या शेजारी. हो हो. रवी. हो नमस्कार. आणि गणू रोहन हे सगळे आमचे बच्चे कंपनी. अरे वा वा वा. चला, गणू रोहन पासून सगळ्यांची ओळख झालेली आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार आई. नमस्ते. कसं वाटतंय? छान वाटते, तुम्ही आमच्या घरी आले. लई इच्छा होती माझी. काय ग, किती छान. किती वर्षापूर्वी तुम्ही या घरात आलात? 25 वर्ष झाली. 25 वर्ष. हा गडगडाट सुरू आहे. कशा आहेत सुनबाई? छान आहे. छान आहे. आमच्या घरी आल्यापासून ती कधी कोणाला बोलली नाही, सगळ्याला सांभाळून धरते. पहिल्यांदा सुनेला कधी बघितलं? पहिले आमच्या बाजूलाच होते. शाळेत असल्यापासून? नाही, असे एका चिऱ्यात राहत होतो आम्ही. हा. मग जाता येता हो. तुम्ही बघत होता? हो. तुम्ही बघत होता, मग तुमचा मुलगा पण बघत असणार. काय हो, काय खरं? खरं सांगतात त्या. आम्ही एकाच गावात राहायचो. कुठलं? नाहूर गाव, मुलुंडला. तिथे माझं माहेर आणि यांचं सासर पण तिथेच होतं, म्हणजे नंतर. अच्छा. आणि मग कसं काय, किती लांब घर होतं? 5-10 मिनिटावर होतं घर. मग कितवीत बघणं झालं एकमेकांकडे? आम्ही भेटलो 1987 साली, 7 नोव्हेंबर 1987. काय होतं त्या तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा लग्न करायचं तर यांच्याशीच करायचं असं. म्हणजे मी तरी तेव्हा तुम्ही काय करत होता? परिस्थिती एवढी खास नव्हती, बेताचीच होती आमची. त्यामुळे फॉल बिडिंग वगैरे असं करत सगळी कामं करत होता. आई बाबा काय करायचे? शेती होती आमची मुलुंडला. मुलुंडला? हो. तुम्ही कधी केली शेती? हो, भाताची लावणी केली, पेरणी वगैरे. आता काय करतात मग? आता बँकेत नोकरी करते. अच्छा. आणि शेतीचं काय झालं? शेती आहे आता, थोडी डेव्हलपमेंट झाली, थोड्या बिल्डिंगी झाल्यात. हो. घराच्या आजूबाजूला थोडीफार जागा राहिली. मग तिकडे कोण असतं आता? आमचं सगळं एकत्र कुटुंब आहे. 2 भाऊ आणि दोघं एकत्र, म्हणजे 3 पिढ्या तिथे राहतात आहे सध्या. व्हेरी गुड. तुमचं कसं काय नाहूरला? आमचं म्हणजे जवळजवळ म्हणजे 75 सालापासून मी नाहूरला राहायचो मी तिथे. आणि माझं शिक्षण पण माझं तिकडे नाहूरच झालं माझं तिथे. नाहूर शाळेमध्ये आम्ही एका शाळेत होतो पहिले तिथे, पण तेव्हा आमची ओळख नव्हती काहीच तेव्हा. नंतर मी शाळा संपल्यानंतर मी रिक्षा चालायला लागलो. तेव्हा ही त्यावेळेस कॉलेज करून दुकानावर बसायची तिथे. तर दुकानावर बसल्या असायची तिथे. आणि पहिल्यापासून ओळख होती घरची आमची अशी. घरगुती येणं जाणं खूप कमी होतं असं. नंतर माझा लहान भाऊ आहे, तो त्यांच्या घरी क्लासला जायचा तिथे. अच्छा. इथे काही दिवसांनी असं बघता एक दिवशी डेअरिंग केली. एक दिवशी तुम्ही विचारलं त्याने? विचारलं असं आतापर्यंत साहेब कोणी दोघांना, असं मनातल्या मनात दोघांना वाटलं की आपण बस. एक दिवशी असं बोलायला सुरू केलं दिवशी. आणि नेमकी त्याच दिवशी संध्याकाळी ती माझे मित्र होते, रिक्षाचे मित्र होते. तर आम्ही असं फिरायला वगैरे संध्याकाळी रिक्षा भाड्याने द्यायचो, दुसऱ्या द्यायचो आणि फिरायला स्टेशनला जायचो. चालतं तेवढ्यात हिला बघितलं. ही त्याला पण सायकल चालवायची पहिली. मुलांमध्ये सायकलवाली फक्त ही आणि अजून एक दुसरी मुलगी होती. ह्या 2 सायकलच्या. तुम्ही सायकलवाली 2 बघितल्या होत्या? 2 होत्या, त्यापैकी ही आवडली त्यापैकी.
काय बोलतायत बघितलं. एवढ्या ह्याच्यात 2च जणी सायकल चालवतात, हे ह्यांना कसं माहिती हो? हो कारण अहो साहेब आम्ही रिक्षावर येतो त्यावेळेस ना. हा, त्यामुळे सायकलवाली बघायची. तर त्या दिवशी संध्याकाळी ती जेव्हा स्टेशनला चालली होती ती पायी चालली होती. तर मी मित्राला म्हटलं अरे ती येते म्हटलं ती. तो बोलतो थांब मग रिक्षा घेऊन जा बोलतो त्या सोडायला. रिक्षा घेतली, ती चालली होती. तिला म्हटलं स्टेशन सोडू का? ती बसली रिक्षामध्ये. पुढे गेल्यानंतर थोड्या वेळाने त्याच्याशी बोलायला सुरू केलं तिला परत विचारलं म्हटलं मग परत केव्हा स्टेशनला स्टेशनला? ते बोलते आता नाही यायला भेटणार उद्या लवकर. तर म्हटलं का? नाही बोलते कॉलेज आहे. तर म्हटलं कोणतं कॉलेज? म्हटलं काय करतेस तू? बोलते मी M.Com करते. M.Com करते बोलले माझी हवा गेली माझी. म्हटलं रिक्षा पंक्चर. कारण म्हटलं मी SSC फेल होतो आणि ही M.Com करते म्हटलं तर हे काय आपलं जमलं नाही असं वाटलं त्यावेळेस. असं वाटलं त्यावेळेस तरी वाटलं असं तिथे. मग त्याच्यानंतर मग हळूहळू येण्याचं आणि आमचं बोलणं चालू राहिलं तिथे असं. पण मग कॉलेजला सोडायला घेऊन गेले नाही रिक्षाने दुसऱ्या दिवशी? नाही ती कॉलेज पार्ट टाइम करत अशी म्हणजे एक्सटर्नल करत होती. एक्सटर्नल करत होते. बरोबर. एक्सटर्नल कॉलेज करत होती ती. आई तुम्हाला माहिती होतं काय चाललंय ते? ऐकायचे पण बोलायचे नाही काही. मग रिक्षा सतत पंक्चर होते कळलं होतं तुम्हाला? तुम्ही मग होकार कधी दिला? होकार असं काय नाही, म्हणजे बोलता बोलता कधी आमचं प्रेम जमलं ते कळलंच नाही आम्हाला सर. असं की तू मला आवडतो का, मी तुम्हाला आवडते का, असं काही झालं नाही आमच्यात. पण मग तुमच्या घरी कसं कळलं? आमच्या घरी मी एक दिवशी बँकेत गेली होती दुपारच्या वेळेस. असंच काही झालं. म्हटलं यांची परिस्थिती तेव्हा थोडी बिकट होती अशी की म्हणजे थोडं काही कारणास्तव असं आर्थिक परिस्थिती थोडी अशी बेताची झाली होती. आईवडिलांना नागपूरला जावं लागलं होतं. थोडं कर्ज वगैरे झालं होतं. त्यामुळे एकटेच डोंबिवलीला राहायचे. डोंबिवलीला त्यांना खाण्याचं वगैरे थोडं प्रॉब्लेम, पैसे नसायचे किंवा काही. तेव्हा ते नोकरीला लागले होते म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये. पण तेव्हा कसं होतं कर्जवाले यायचे, पैसे घेऊन जायचे. त्यामुळे काय होतं मला थोडंसं वाईट वाटलं असं की आपण करणारच आहोत तर मग कशाला वेळ घालवायचा. आणि घाबरत 87 पासून 94 पर्यंत काढले दिवस. आणि मग नंतर एक दिवशी दुपारी गेली ती, वडिलांना मी चिठ्ठी लिहिली आणि गेली यांच्यावर. चिठ्ठी लिहिली आणि गेला? नाही साहेब त्या दिवशी ही घरी आली. एक दिवशी आमचं ठरलं होतं पहिले की आपण शनिवारी राहायला जाऊ. आम्ही लग्न केलं 94 साली लग्न केलं. त्याच्यानंतर ही 1.5 वर्ष पण तिच्या घरी राहिली. बापरे. त्याच्यानंतर त्यांच्या घरी कुणालाही माहीत नव्हतं, फक्त आमच्या घरी फक्त माहिती होतं. 94 सालीला आम्ही 2 जून 94ला आम्ही लग्न केलं आणि 16 डिसेंबर 96ला ती घरी राहायला आली. पण मग तुमच्या घरी फार टेन्शन झालं असेल तेव्हा? तर तेव्हा वाईट वाटत होतं, पण दोन्ही बाजूने मरण होतं ना की बाबा यांना पण सोडू शकत नव्हते आणि माहेरच्यांना पण दुखवू शकत नव्हती. तर त्यामुळे मग थोडं डेअरिंग केलं. पण जे काही झालं ते व्यवस्थित झालं. आता चांगलं झालं. चांगले आता. पण आता काय करता? आता बँकेतच आहे, त्याच बँकेत आहे अजून. तसं बाई कसं वाटतंय आता? छान वाटते, हां चांगलं वाटते. चांगलं वाटतंय. पण त्यावेळेला ह्यांनी लग्न केलं हे तुम्हाला माहिती होतं? हो माहित होतं. मग तुम्ही त्यांच्या घरी जाऊन संपर्क नाही साधला? तसं कसं साधायचं. कसं साधायचं? हे एक तर करून आलेत. पण मग नंतर घरच्यांनी स्वीकारलं? हो स्वीकारलं. कधी? एखाद 2 वर्ष गेली नंतर स्वीकारलं. मग सगळं काही व्यवस्थित? नाही, फोनवर वगैरे बोलणी व्हायची. म्हणजे भाऊजी वगैरे यायचे, भाऊ वहिनी सगळे घरी यायचे. त्यामुळे असं नंतर असं काही नाही झालं. म्हणजे असं दोन्ही फॅमिली आमच्या जशा समजूतदार आहेत. पहिले 6 महिने घरी आल्यानंतर पहिले 6 महिने फक्त थोडा त्रास झाला. वाटलं असं की आता मला काय बोलतील वगैरे असं वाटलं. पण नाही, सगळे समजूतदारपणे घेतलं आणि सगळं व्यवस्थित. आता एकदम छान. एकदम छान. व्हेरी गुड. छोटी वहिनी आहे माझी. हो नमस्कार. नाही मी सगळ्यांशी बोलणार आहे, पण आता दोघींसाठी एक खेळ आहे, तुम्हा दोघींसाठी. तिथून एक टप्पा टाकून तो जो चेंडू आहे त्या कागदाच्या ग्लासमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 20 म्हणजे तुम्हाला 10 आणि तुम्हाला 10 संधी आहेत. पण 10 ही गुणसंख्या झाली ना तर जास्त बक्षीस मिळणार. नाहीतर प्रत्येक चेंडू जेवढे जाणार त्या प्रत्येक चेंडूला 100 रुपयाचं बक्षीस. चला वेळ सुरू झाली. 1 2 3 3 4 5. तुम्ही जर आणखी 5 गुण मिळवून दिले तर आणखी 1000 रुपयाचं बक्षीस. 6 7 8 9 10
11, 12, 13, 14. काय आहेच माझ्या सासूबाई हुशार. आता लगेच अगं सासूबाई यांनी 5 गुण मिळवले, त्यांनी 9 गुण मिळवले. अभिनंदन. 2000 रुपयाचं बक्षीस मिळालं, कारण 10. सासूबाई हे बक्षीस तुम्हाला, हे बक्षीस तुम्हाला. मगाशी तुम्ही दोघी छान खेळ खेळला. हा सासूबाई, कसं वाटलं आज खेळायला? छान वाटलं. पण काय स्कोर होता तुमचा? आईला लय दिवसापासून म्हणत होतो, भाग्य भाग्य, आज चांगलं वाटलं. बरं झालं. हा. पण जवळजवळ 5 वर्षापासून माझ्या पाठी लागले, तू का नाही जात होम मिनिस्टरमध्ये, तू का नाही जात होम मिनिस्टरमध्ये. मग तेव्हा एक SMS केला होता, त्याचं आज फळ मिळालं मला. हो की तुम्ही नाही? आमच्या घरी आलात. ती सासूबाईंची कृपा असंच हो, मला हो, वाटतंय. नक्की, 100%, 100%. बरं, आता या सगळ्या जणी बोलणार आहेत. जाऊबाईंकडे माईक द्या. माझी जाऊबाई म्हणजे माझी बहीणच आहे ती. अगदी मी या घरात आल्यापासून मी माझ्या माहेरी अगदी क्वचित कधीतरी जाते. मला ते लोक म्हणजे माझी जाऊ नाही, ती माझी बहीणच आहे. कधी तिने माहेरी जायची म्हणजे मला आठवणच होत नाही कधी. द्या ननंदबाईंकडे. तिच्याबद्दल काय सांगायचं मलाच कळत नाही. तुमचं बालपण आणि आईचा धाक होता लहानपणी? नाही, आमच्या आईचा धाक नव्हता तसा. नाही. आई अशी कधी आम्हाला जास्त कोणालाच ओरडत नाही आम्हाला. बरं. ताई अतिशय प्रेमळ आणि खूप मोठ्या मनाच्या आहेत. ही त्यांची जाऊबाई छोटी मंदा माझी मैत्रीण आहे. मी फक्त 2 ते 3 वेळाच त्यांना भेटले, पण लगेच मला त्यांनी गणपतीचं आमंत्रण दिलं. आम्ही एक रात्र इथं राहिलो, खूप मजा केली. आणि असं मला वाटलं पण नाही की मी पहिल्यांदा इथं आले, इतकं त्यांनी मिसळून घेतलं. आई खूप मस्त आहे. मला सकाळी सकाळी ओरडते उठत नाही म्हणून, पण बाकी मस्त आहे. जसं बाबा बोलले की आणि आजी? आजी पण खूप मस्त आहे. तिच्यामुळे आम्हाला रोज पिझ्झा बर्गर वगैरे खायला भेटतं. आजी बरं आहे. तुमच्या मुलांना भाकरी आणि चपाती, तिकडे नातवंडांना पिझ्झा बर्गर. आम्ही बाबांना सांगतो आजीला खायचंय, मग ते ऑर्डर करतात. तुम्ही हुशार आहात. अजून कोण बोलणार? आता नात्याने वहिनी आहे ती, पण मला मुलगाच मानते ती. आणि म्हणजे माझी आई माझ्याजवळ नसताना माझ्या शिक्षणाच्या काळामध्ये जाणीव झालेली आहे की फायनान्शियली म्हणा किंवा वाटेवर जे मला कधी वाटलं हे पाहिजे, मी अगदी माझ्या आईवडिलांकडे कधी मागितलं नाही ना, तेवढं हक्काने म्हणजे दादाकडे नाही मागितले कधी पैसे, तिच्याकडनं वहिनी मला एवढे पैसे. आणि न सांगता तिने कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हटले, लटकन म्हणजे किती 500 पायात घे. म्हणजे आज जो काही आपण आहोत आता, म्हणजे आईवडिलांच्या मागे तिने फार मला म्हणजे इथपर्यंत घडवलेलं आहे. आता म्हणजे वहिनीला खूप श्रेय द्याल. आहेत. नक्कीच नक्कीच. आता मी काही प्रश्न विचारणार आहे मिस्टरांना, उत्तरं कशी देतात ते मला बघायचं आहे. तुमच्याकडे एक झेंडा दिलेला आहे. हां, जे उत्तर आहे ते आमच्या दिशेने तुम्ही दाखवायचं. या दोघींमध्ये कुणाला बनवणं सोपं आहे? हे सासूला कठीण आहे हो. आई, या दोघींमध्ये पाहुण्यांचा चांगला पाहुणचार कोण करतं? सुनबाई. तिसरा प्रश्न, दोघींमध्ये विसरण्याची सवय जास्त कोणाला आहे? सासूबाई विसरतात. तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं? सर, याचा अर्थ माझं कमी असं नक्कीच नाहीये, पण थोड्या प्रमाणात जास्त प्रेम सासूबाई करतात त्यांच्यावर, कारण खूप अशा वेळी असे. एक मिनिट, तुमचं दोघींपैकी जास्त प्रेम कोणावर आहे? सासूवर. का बसलात रिक्षात तेव्हा तुम्ही? गंमत अफाट. पण सासूबाई, तुमच्या ते चेहऱ्यावरच प्रेम वात्सल्य सगळं दिसतं आहे, जसं सुनबाईंच्या चेहऱ्यावर दिसतं आहे. आणि म्हणून या घराची भरभराट होते दोघींच्याही स्त्री शक्तीमुळे. तुम्हाला दोघींनाही नमस्कार. थोडीशी गंमत केली त्यांची, पण खूप गप्पा मारूया अजूनही. आत्ता या ठिकाणी हे बक्षीस झी मराठीकडून ही बक्षीस तुम्हाला दोघांना. आता ना तुमच्याबद्दल काही आरोप आलेले आहेत. तुमच्यावर पहिला आरोप आहे, घरात नवीन नवीन भरपूर साड्या आहेत, पण कुठेही जाताना ती जुनी साडीच आवडते तुम्हाला. खरंय गो सुनबाई? खरंय. खरंय. काही नाही, दोघींबद्दल चांगलं लिहिलंय. हा, म्हणून काय रिपीट असेल तर मी फक्त वाचत तुम्ही नाही. चांगलं पण बोलत जाणार काय असेल तर. नुसतं वाईटच सांगताय. सांगू? आरोपच बोलताय तुम्ही. दोघींचाही चिरचिर कधी कधी करायचा स्वभाव आहे. चांगलं. तुम्ही म्हणालात ना वाचून दाखवा, म्हणून वाचून दाखवलं. मी नव्हतो वाचत, उगाच मला वाचायला लावतात काहीतरी.
मी इतका बेस्ट आरोप असूच शकत नाही सासूबाई तुमच्यावरचा. सतत देवाच्या पाया पडता आणि गोड प्रसाद खाता. तुम्हाला गोड आवडतं? नमस्कार केला की प्रसाद मिळतो. अरे काय कॉन्सेप्ट आहे सासूबाई. सासूच्या पावलावर पाऊल टाकले आहे, त्यामुळे देवाच्या पाया पडण्याची स्पर्धा सुरू होते. काय मस्त लिहिलंय. तुम्ही पण तेच करता वाटतं. हो, आमच्याकडे गणपती असेल ना की आम्ही पाया पडायचं पेढा खायचा असेल तर आम्ही पाया पडतो आणि पेढा खातो. पाया न पडता पेढा खाल्ला तर काय लागतो? नाही, लागते. बाकीचे बघत असतात ना की काय सासू आणि सुनबाईंची जोडी आहे. नाही, आम्ही एक दुसऱ्यांना असं विचारतो एक दुसऱ्यांना पाया पडायचंय का, म्हणजे याचा अर्थ पेढा खायचा आहे का. नाही, पण मला सांगा, जितका पेढा गोड नसेल ना तेवढं हे नातं दोघींचं गोड आहे, एवढं मात्र नक्की. तुम्हाला अगदी स्वित्झर्लंडला नेलं, परदेशात नेलं किंवा चंद्रावर नेलं तरी सुद्धा सायन आणि गावचं घर याशिवाय तुम्हाला कुठेही करमत नाही. खरंय? का हो? सवय लागली ना. नेल तर मला युवानात फिरायला नागपूरला. हो ना, विमानातनं नेलं, पण तिथून सुद्धा गावचं घर शोधलं वाटतं वरनं. 10:30 झाली का जगात काही होऊ द्या, तुमचे डोळे बंद झालेले असतात. बरोबर, एकदम बरोबर. थिएटरला सुद्धा गेला तरी झोपता. पण मोठं कुटुंब सांभाळण्याची आणि जोपासण्याची खूप छान हौस आहे तुम्हाला. असे काही आरोप आहेत, गमतीशीर आरोप आहेत. सासूबाई, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही. आरोप मान्य आहेत? तुम्हाला गोड खूप आवडतं? हो. काय काय आवडतं गोड मध्ये? पदार्थ आता कसं काही करतील, पुरणपोळी, काही दुसरं, बाकीचं काही जास्त नाही खात. सुनबाई कुठला पदार्थ चांगला बनवते गोड? सुनबाई पनीरची भाजी चांगली छान बनवते. कसली? पनीरची. तुम्हाला माहिती आहे का, येताना पार्सल आणते. यांना उगाच वाटतं खूप छान बनवते म्हणून. आई पार्सल आणते? नाही, बनवते गेली. प्रेमाने विचारते. आणि काय बघा ना, प्रेमाने आई पार्सल आणते. तर ते पार्सलचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतं सर्व. बरं, पण खूप छान दोघींचंही नातं असंच कायम राहू द्या. आमच्या तुम्हाला दोघींनाही खूप शुभेच्छा आहेत. आणि क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या माहेरची माणसं समजा माझ्या जाण्याने दुखावली असेल तर मी त्यांची नक्की क्षमा मागेन. आता तसं काही वाटत नाही की खूप दुखावली, पण त्यावेळेला जो त्रास झाला असेल त्याच्यासाठी मी नक्की क्षमा मागेन. सासूबाई, तुम्ही? मी क्षमा मागेल का? माझं काही बोलण्यासारखं नाहीच आहे. माझं पहिलं कुटुंब पहिल्यापासून चांगलंच आहे. मी क्षमा मागायची काही याच नाही. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मी पण क्षमा मागायची तर आई वडिलांची क्षमा मागेल का. जेव्हा मी लग्न केलं त्यावेळेस त्यांना इथे मी आणून लग्नाच्या वेळी आणू शकलो नाही. फक्त लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला आई होती, पण माझी वडील नव्हते त्यावेळेस इथे. हे नातं जितकं गोड आहे, मी जितकं गोड आवडतं तितकंच गोड आहे. तेव्हा हे कुटुंबही असंच गोड राहून या कुटुंबातली गोडी दिवसागणिक वाढत राहो ही मनापासून प्रार्थना. आणि प्रार्थनेबरोबर आता क्षण आला आहे पैठणीचा. कुणाला मिळेल पैठणी? सासूबाईंना मिळाली. तुमचं काय म्हणणं आहे? आईलाच मिळाली पाहिजे, कारण आईने तिला 2 पैठणी घेऊन दिल्या तिला, त्यामुळे आईलाच मिळाली पाहिजे पैठणी ना. आणि शेतात काम करून जे पैसे आले त्याच्यातनं पैठणी घेतली, ते विशेष आहे. किती छान. मग आई, आता पैठणी कोणाला मिळणार? सुनाला मिळू द्या. काय प्रेम आहे देवा. सासूबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तरी तुम्हाला हे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. आणि सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.